आमचं लग्न होऊन 1 वर्ष होत आलं तरी पण आम्हाला मुलबाळ नाही काय. मग आता हे जगाला सांगून काय तुला मुलबाळ होणार आहे का रे? नको ते येऊन सांगते येड्या फोकाच. मग बरेच जण म्हणतात महेशराव कधी पाळणा हलणार, कधी तुम्हाला मुलगा होणार. मित्रांनो, मला मुलबाळ नकोयच. सध्याची दुनिया एवढी डेंजर झाली, एवढी खतरनाक झाली. माझी इच्छा नाही की आम्ही कुठल्या तर जीवाला जन्म द्यावा, या बिचाऱ्याला त्रास व्हावा, मग त्या बिचाऱ्याला हे दुनियात आणावं, त्याला शाळेत पाठवा, त्याला नाहीत. म्हणजे दादांनो, मला कुठल्या आत्म्याला जन्म देऊन या दुनियात त्रास द्यायचा नाही. तुला रांडाच्या त्या मुलाला त्रास नाही, तुला त्या मुलाची जबाबदारी नको आहे. काय म्हणते माकड, त्या मुलाला जन्माला घालून शाळेत घालून मला त्रास द्यायचा नाही. अरे त्रास नाही, तुला त्याची जबाबदारी नको आहे माकडा. आता कसं बोंबलं हिंडतेच गावात सोडलेल्या वळूसारखं, तसं तुला सवय लागल्या बोंबलं हिंडायची. भिकार चोटा शाळेत घालायला काय मुलांना त्रास होते. मग शाळा शिकवायचं नाही तर मग पोरांना बोंबलं हिंडा सोडायचं तुझ्यासारखं. येड्या भोकाचं शाळेत घालून त्रास द्यायचा नाही. ह्याचं ऐकून पोरांना शाळेतनं काढा आणि बोंबलं हिंडायला सोडा ह्याच्यासारखं. येड्या भोकाचं गावातल्या वळवून स्वतः हिंडते आणि दुसऱ्यांना सांगते पोरांना शाळेत घालून मला त्रास द्यायचा नाही. येड्या भोकाचं कुठलं. सो मी कधीच मला मुलबाळ नकोय, कारण माझी मुलगी ही माझी बायकोच आहे. कारण मित्रांनो, हीच माझी लहान मुलगी आहे, हीच माझी बायको आहे, हीच माझी आई आहे, हीच माझं सर्वस्व आहे. सध्या जमाना बदललाय. तुम्ही पण शक्य असेल तर मुलबाळ पैदा करू नका. अरे रांडाच्या, तू तुझं बघ की, तू तुझ्या बायकोला मुलगी समजतोस ना, मग त्याला खांद्यावर घेऊन फिर नाहीतर कडेवर घेऊन फिर. तू तुझी आई घाल की तिकडं. लोकांना कशाला सांगतोय रे तुम्ही मुलं जन्माला घालू नका म्हणून? माकड तोंड्या, तुला काय हक्क आहे त्यांना सांगायचा? लोकांना मुलं जन्माला घालू म्हणून सांगते बोंडसा. आणि पैसा सर्वस्व नाहीये. बिग बॉसला काय वाटायला की मी 30,000 साठी करतोय. अरे बाळानो, तुम्ही 30,000 समजू नका. 30,000 पेक्षा जास्त अमाऊंट 60,000 रुपये सध्या माझ्याच बॅगेमध्ये आहे. काय विषय पैशाचा नाहीये दादा. ही पैसे काय नाहीयेत माझ्यासाठी. खोटं नाही बोलत काय. याला मी असं तुमच्या समोर दुमडू शकतो काय, किंवा ही नोट आहे 500ची, या नोटला मी फाडू पण शकतो. कारण विषय पैशाचा विषय पैशाचा नाही, विषय असा आहे की हे माकड आहे जरा खोळ्याला वड्याचं. येड्यासारखं वागते म्हणून बिग बॉसनं म्हणलं तू तिकडे जरा बाबा येऊ नको इकडं. बिग बॉसमध्ये येड्या भोकांची माणसं लागतात, पण तू येड्या भोकाच्या पेक्षा पण खालच्या पातळीवर जाईस. आणि पैसा मग कोणाला दाखवतो रे? पैसे मी चोरगावतो, पैसे मी फाडू शकतो. अरे नशिबानं तुझ्याकडे पैसे आहेत म्हणून का मस्ती आली तुला? इथे एक लोकांकडे आपलं पोट बघायसाठी पैसे नाहीत आणि माकडा तू पैसे फाडा उठलास वे बोंडाचे. विषय माझा वेळ घालवला, माझा स्वाभिमान गेला. मला 2 महिने वेटिंगवर. तुला स्वाभिमान आहे काय रे माकडा? तुझ्या रील्सच्या कमेंट्स मध्ये जा जरा. तुला नको नको ते शिवाय देतात लोक, तर तुला फरक पडत नाही. येण्यासारखे चालूच आहेत. तेव्हा तुला स्वाभिमानाचं काय वाटलं नाही आणि आता तुझा स्वाभिमान गेला वय रे. ठेवलं 2 महिने मी माझ्या फॅमिलीला, माझ्या मित्र परिवाराला, माझ्या सगळ्या भाऊ बंधूला मी हे सांगत राहिलो, अरे महेश मोठे बिग बॉस मध्ये चाललाय. पण दादा ह्यांनी एवढं माझ्या बरोबर चुकीचं केलं ना दादा. ह्यांना काय वाटायला तिकीटचे पैसे मागायला किती भिकार चोट आहे. अरे काय येड्यासारखं रडाले. मी मित्र परिवाराला सांगितलं होतं आणि ह्याव आणि त्याव, आणि काय रे त्यांना वाटते तू भिकार चोट आहेस, पण त्यांना बरोबर वाटते तू आहेसच भिकार चोट. दादा तिकीटाचे पैसे मागायचा विषयच नाही. विषय एवढा आहे की महाराष्ट्रातल्या हितनं पुढे तुम्ही कुणालाही सर्वसामान्य माणसाला बोलवचाल तर त्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही असं ठेवणार का भ्रमात? चल तुला ऑडिशनला बोलवलं, तुझ्या त्याच्या पैशानं मुंबईला ये, तू इथं ऑडिशन देऊन जा, मग तुझं महिन्यानं होऊ 2 महिन्यानं होऊ. नाही दादा, दॅट इज कम्प्लिटली चुकीचं. दॅट इज कम्प्लिटली चुकीचं. अरे येड्या भोकाच्या, एकतर मराठी बोल नाहीतर इंग्लिश बोल. कुठेही दोन्ही भाषांची आई बहीण एक करायलायस येड्या भोकासारखं. रितेश देशमुख मला कधी अनफॉलो करतील याची लोक वाट बघत होते मित्रांनो. पण तुम्ही वाट बघण्याच्या नादात तोपर्यंत मराठीतल्या दुसऱ्या एका हिरोनं, ज्या हिरोनं छावा पिक्चर मध्ये काम केलंय, असा आपला संतोष दादा जुवेकर, या हिरोनं सुद्धा मला फॉलो केलं. बरोबर, दोघं पण येड्या भोकाचे. तो पण येड्या भोकाचा आणि तो संतोष जुवेकर पण येड्या भोकाचा. तो संतोष जुवेकर तर अक्षय खन्नाकडे बघूच शकत नव्हता आणि इकडे तुला फॉलो केलं त्यानं. वा रे वा संतोष जुवेकर. मी एका शूटिंगला गेलो होतो सरांना भेटायला, जेव्हा अक्षय खन्नाचं औरंगजेबचं काही सीनचं शूट चालू होतं. तर मी सरांना भेटलो आणि तिकडे अक्षय खन्ना बसलो होतो. तर मी आपलं सरांना भेटलो आणि म्हटलं सर निघतो. तर म्हणजे असिस्टंट आहे जतीन म्हणून. आम्ही अक्षय सर को मी बघितलंही नाही तिकडे, मी बघूच शकत नाही. मित्रांनो, मोठे पण सांगत नाही, पण तुम्ही ज्या लोकांचं रील बघताय ना मराठीमध्ये,
त्यातल्या 80% लोकांनी महेश मोठेला फॉलो केलंय. का माहिती आहे का मित्रांनो? कारण माझ्यामध्ये जो रुतबा आहे ना मित्रांनो, तो रुतबा खूप कमी लोकांमध्ये आहे. तुझ्यामध्ये रुतबा आहे? अरे कोंबडीच्या पुच्चीसारखं तोंड आहे तुझं आणि तुझ्यामध्ये रुतबा आहे वय? माकड तोंडी आहे. जे डोकं लावून जे व्हिडिओ बनवतोय, जे दुनिया फिरतोय ना, हेच कष्ट आहे. आणि या कष्टातनं जे साम्राज्य मी उभं करतोय ना मित्रांनो, त्या साम्राज्याची बरोबरी. डोकं लावून व्हिडिओ बनवतोस तू? अरे तुझे व्हिडिओ बघितल्यावर लोकांचे डोकं गायब होतात. कॅमेरा उघडते आणि काय नाही ते येड्यासारखं काय पण हागत बसते आणि डोकं लावते म्हणे व्हिडिओ बनवायला. बोचे. मित्रांनो, हे पैसे असून काय किंमत नाही राव. पुण्या मुंबईत पैसे असून गॅस मिळेना मित्रांनो. म्हणून मी आज निवांत गावाकडे आलोय मित्रांनो. ही माझ्या हातातली कॅश बघून तुम्ही माणसाला एवढी कॅश कशाला काढून आणले? मित्रांनो, सध्या जे चाललेलं युद्ध आहे ना, त्या युद्धामुळे इंटरनेटची केबल कट होऊ शकते. इंटरनेटची केबल कट झाली ना, फोन पे, गुगल पे, तुमचं एटीएम आणि बँक काही चालणार नाही मित्रांनो. त्यावेळेस ही कागद कामाला येणार आहेत. काय ही कागद? तुमच्याजवळ 1 लाख रुपये तर आहेत का कॅश? मग बँकेत 10 लाख जरी असून सुद्धा काय फायदा नाही मित्रांनो. कागद कामाला येणार आहेत पण म्हणते आणि त्याच कागदांना जमिनीवर फेकते. अरे माकड तोंड्या, तू काय बोलतोय तुझं तरी कळते काय? अरे कशाला येडं झवाय रे? 70,000 रुपयाचा चहा बनवू. मित्रांनो, तुम्ही म्हणसाल खोट्या नोटा आहेत काय? अजिबात खोट्या नोटा नाही त्या, काय सगळ्या खऱ्या नोटा आहेत. आणि याची मस्ती चालू झाली बघा. अरे त्या पैशांना चुलीत घालायला जागी स्वतःच तोंड चुलीत घाल. त्या निमित्तानं तुझं तोंड तरी बंद होईल. शेमान्य आहे. रितेश देशमुख साहेब, तुम्ही मला अनफॉलो करा. कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो, बिग बॉसनं मला लय मोठं गाजर दिलं. आणि ते गाजर तू घेऊन कुठे घातलं? अरे बस कर ना आता. किती ते बिग बॉसचं रडगाणं करतोयस? बिग बॉस सोडून पुढे चल आता. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस नुसता बस कर घ्या आता. 2 दिवस झालं या पुस्तकानं वेळ लावलंय मित्रांनो. मी आणि माझी बायको फक्त वाचतच बसतोय. चक्क दिवस रात्र कळना. हे पुस्तक मी 4 दिवसापूर्वी ऑर्डर केलं. घरी आलं, बायकोला सरप्राईज दिलं. बायकोला म्हणलं मोबाईल ठेव बाजूला, हे पुस्तक बघ म्हणलं. या पुस्तकाचं नाव आहे सरपंच नीती. अरे बऱ्याच जणांना सरपंच व्हायचं असतं, आमदार व्हायचं असतं, खासदार व्हायचं असतं, पण सरपंच व्हायचं कसं? तू ते पुस्तक वाचू नको बाबा. तू तुझ्या आयुष्यामध्ये खुश राहा. तुझ्या आयुष्याचे जे काय लवडे लावायचे आहेत ते तू लाव. तू कुठल्या गावचा सरपंच होऊ नको, नाहीतर तू पूर्ण गावाचे लवडे लावशील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि मित्रांनो, हा फक्त एक रोस्ट व्हिडिओ आहे. मी काय यांना हेट करत नाही, त्यामुळे तुम्ही कोणालाही हेट देऊ नका, ना मला ना त्यांना. हा याच्या आयुष्यामध्ये खुश आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खुश राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करा की नेक्स्ट व्हिडिओ कोणावर पाहिजे ते. आणि व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.